हाय, मी अश्विनी निंबरते स्वागत करते तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला तर माहितीच आहे, मला एक छोटं बाळ आहे, तिचं नाव आहे अनु। तर मी तिच्यासाठी आज बनवणार आहे होममेड सेरेलॅक्स। या सेरेलॅक्सची रेसिपी एकदम साधी, सोपी, सरळ आहे आणि यामधले इन्ग्रेडियंट सुद्धा सर्वांच्या घरी मिळूनच जाईल। यामधून तुमच्या बाळाला आयरन, कॅल्शियम, प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि खूप सारे न्यूट्रिशन्स मिळतात, जे की तुमच्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचे आहेत। मी कधीही विकतचे सेरेलॅक्स किंवा कोणतेही प्रॉडक्ट मी तिला देत नाही, त्यामुळे मी आज विचार केला की चला आज तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करूया। चला तर मग बघूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट लागतात। तर यामध्ये आहे मखाना, मिक्स सीड्स, अक्रोड, बादाम, काजू, रोस्टेड चना, पफ राईस। जर तुम्हाला पफ राईस नसेल घ्यायचं तर त्या जागी तुम्ही ओट्स किंवा पोहे सुद्धा घेऊ शकता। चला तर मग आता आपण वळूया रेसिपीकडे। सर्वप्रथम आपण हे सर्व जे नट्स आहे ते ड्राय रोस्ट करून घेऊया। तर मी मखाना ड्राय रोस्ट करत आहे। मखाना जे आहे तुम्ही चांगल्या ब्रँडेड कंपनीचेच घ्या, कारण की हे जे असते त्याच्या आतमध्ये कधी कधी आहे ना जाळे वगैरे लागलेले असते, त्यामुळे जर तुम्ही ब्रँडेड कंपनीचे घेतले तर ते तुमच्यासाठी चांगलं असेल आणि बाळासाठी सुद्धा छान राहील। आणि हे जेव्हा आपण भाजतो तेव्हा थोडेसे सोनेरी होऊ द्यायचे आणि ते बोटाने असे फुटले पाहिजे, तोपर्यंत आपण त्याला रोस्ट करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण रोस्ट झालेलं आहे, कारण की आता हे बोटाने तुटलं गेलं। मखाना भाजून झालेले आहे। आता आपण बादाम घेऊया, ते हलकेच रोस्ट करायचे। बादाम पण रोस्ट झाले, आता हे पण काढून घेऊया। अक्रोडचे थोडे तुकडे करून घेत आहे आणि अक्रोडची क्वांटिटी थोडी कमीच ठेवायची, कारण की हे खूप गरम असतात, त्यामुळे मुलांना शी वगैरे लागण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे थोडेच घ्यायचे। पण तेवढेच आवश्यक सुद्धा आहे, कारण की ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये खूप हेल्प करते मुलांच्या। अक्रोड थोडे जास्तच भाजून घ्यायचे, कारण की त्यामध्ये ऑइलचे प्रमाण खूप जास्त असतं। झाले, त्यानंतर काजू भाजून घेऊया। काजू सुद्धा थोडेच भाजायचे, कारण की ते पटकन जळतात। काजू पण भाजून झालेले आहेत। आता रोस्टेड चना, हा तर तसा रोस्टर असतो, पण थोडा हलका भाजून घ्यायचा। थोडा सुगंध यायला लागला की त्याला सुद्धा काढून घ्यायचं। आता मी टाकते हे मिक्स सीड्स। हे तडतडायला लागलं की समजून घ्यायचं की हे सुद्धा भाजून झालेलं आहे। सीड्स जास्त नाही भाजायचे। आता हा तडतडायला लागला की मी काढून घेते। आता हे सर्व ड्राय रोस्ट झालेले आहे। याला थोडं थंड झालं की मग आपण मिक्सर मधून ग्राइंड करून आता हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहे, थोडे थंडे पण झाले। आता त्यानंतर आपण ग्राइंड करून घेऊया। सर्व एकत्र मिक्स नाही करायचं, कारण की यामध्ये काही काही गोष्टी ज्या आहे ते जास्त वेळ ग्राइंड कराव्या लागतात आणि हे जे पफ राईस वगैरे आहे हे हलकेच केले तरी पटकन बारीक होऊन जातात। त्या सर्वात आधी आपण मखाना ग्राइंड करून घेऊया। एकदम सॉफ्ट तुम्ही बघू शकता। पफ राईस ग्राइंड करून आता आपण बादाम ग्राइंड करून घेऊया। त्याने अशी चेक करून घ्यायची एकदम बारीक झाली आहे की नाही, तर कारण की जर एकदम बारीक नाही झाली तर ते शिजवताना एकजीव नाही होत। जसं त्यानंतर अक्रोड बारीक करून घेऊ। त्यानंतर चना रोस्टेड। आता काजू ग्राइंड करून लास्टला सीड्स। आता हे सर्व छान बारीक झालेले आहे, त्याला मिक्स करून घेऊ आपण।
सर्व ड्रायफ्रूटचा, कारण की रोस्ट केल्यामुळे त्याचा छान सुगंध येतो. आणि माझी अनु सुद्धा खूप आवडीने खाते हे. मी तिला रोज रात्री तिला ड्रायफ्रूटचीच खीर देत असते. आता आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि छान याला मिक्स सुद्धा करून घेतलं, त्यामुळे त्यात हे सर्व एकजीव झालेलं आहे. आणि तुम्ही याला एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवा, जेणेकरून ते छान राहील. आणि याला आपण फ्रीज मध्ये वगैरे ठेवू नका, कारण की हे बाहेरच 1 महिना छान टिकतं. चला तर मग आता तुम्हाला हे कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. शक्यतो लहान मुलांसाठी पितळीचेच भांडे वापरा. मी सुद्धा अनुसाठी पितळीचंच भांड वापरते. त्यानंतर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याला उकडून घ्यायचं. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्याला आता छान उकळी येऊ द्यायचं. त्यानंतर 2 चम्मच सॅरलॅक्स टाकायचं. आता पाणी उकडलं, आता 2 चम्मच सॅरलॅक्स टाकायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये जे लम्प्स वगैरे पकडलेले असतील ते सर्व काढून घ्यायचे. आणि जर का तुम्ही कुठे प्रवासाला वगैरे जात असेल आणि तिथे जर का तुमच्याकडे अशी गॅसची वगैरे सुविधा नसेल, तर गरम पाण्यामध्ये 1 वाटी गरम पाण्यामध्ये 2 चम्मच सॅरलॅक्स टाकून थोडं झाकण लावून ठेवायचं. तसं सुद्धा तुम्ही त्या बाळाला देऊ शकता. तुम्ही बघू शकता त्याला छान 2-3 उकड्या आलेल्या आहे आणि ते शिजलेलं आहे. त्यामुळे आपण आता उचलून घेऊया. गॅस बंद करते मी आणि उचलून घेते आणि एका छोट्या वाटीमध्ये काढून घेते. आता जरी याची कन्सिस्टन्सी पातळ दिसत असेल, पण थंड झाल्यानंतर हे घट्ट येतं, त्यामुळे थोडं पातळच ठेवा. आता हे सॅरलॅक्स बाळाला देण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.